राम राम मित्रांनो, राजमंगल स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत. मित्रांनो, गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं गुलाबराव आपल्या आज्यानं गुरुदक्षिणा म्हणून यमुनाबाईच्या हातचं भाकरांनी भरीत मागितलं आहे असं आपल्या आजीला सांगतो. यमुनाबाईला खरंच गुलाबरावाच्या बोलण्यावरती विश्वास बसला आहे का, हे आपण पाहूयात ह्या एपिसोडमध्ये. चला तर मग सुरू करूयात आजची कहाणी. माय, आज्यानं तुझ्या हातचं भरीतन भाकर मागितलं आहे म्हणताच यमुनाबाई रडायला लागते आणि आपल्या सासूला रडताना पाहून सुभद्रा यमुनाबाईला घट्ट मिठी मारते आणि दोघी हंबरडा फोडतात. आपल्या आजीला आणि आईला रडताना पाहून छोटा गुलाबरावही रडायला लागतो. यमुनाबाई स्वतःला धीर देत आपल्या सुनेचे आणि छोट्या गुलाबचे डोळे पुसत म्हणते, ए चला, रडणं सोडा आणि कामाला लागा. बघा, आता बघता बघता दिवस डोक्यावर येईल. आणि काही वेळाने सूर्यनारायण हळूच डोकावतात आणि आपले किरण पृथ्वीच्या दिशेने पाठवून देतात. आपल्याला कवठाळलेल्या दुःखाचं आलिंगन सोडून यमुनाबाई आपल्या नवऱ्याची म्हणजेच गणपत पाटलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वांगे आणायला शिवारात निघून जाते. गुलाबराव ही तयार होऊन शाळेला निघतो. तेवढ्यात सुभद्रा म्हणजे गुलाबची आई गुलाबचा हात धरत म्हणते, गुलाब्या, खरं बोलतोयस ना तू? हो आई, तुझी शपथ, म्हणत गुलाबराव तिथून निघतो. तेच गुलाबची आई रडत रडत पुन्हा म्हणते, मग तुझ्या बाप भाड्याला काय हवं आहे आज विचारून ये, त्यालाही भूक लागली असेलच की. आईचं बोलणं ऐकून गुलाबराव हो म्हणत मान हलवत शाळेत निघून जातो. हळूहळू दिवसाची रात्र होते. यमुनाबाई आपण प्रेमानं बनवलेली भाकरी आणि भरीत चिंकात बांधत गुलाब्याला म्हणते, गुलाब्या, तुझ्या आज्याला आणि माझ्या राजाला पोटभर जीव घाल बघ, आणि माझ्या राजाला म्हणावं, तुझी माय लई आठवण काढते रे तुझी, कधी सपनात येऊन तरी बघून जा म्हणावं माईला. आपल्या सासूचं हे वाक्य ऐकून सुभद्रा आपल्या सासूकडे पाहत आतमध्ये निघून जाते. आतमध्ये असलेल्या चिमणीला फुंकर मारून शांत करत दरवाजा बंद करून घेते आणि बाहेर येतो तो फक्त सुभद्राच्या रडण्याचा आवाज. आपल्या आईचा रडण्याचा आवाज ऐकून गुलाबराव उठणार इतक्यात यमुनाबाई गुलाबचा हात धरत म्हणते, गुलाब्या, रडू दे र तिला, रडली तरच काळजात साचून राहिलेलं दुःख वाहून जाईल बघ तिचं. लहान गुलाबला आपल्या आजीच्या बोलण्यातला अर्थ काही कळला नव्हता, पण आजीच्या भावना मात्र गुलाबच्या हृदयापर्यंत पोहोचल्या होत्या. आपल्या आजीच्या हातानं पोटभर जेवून अंगणात टाकलेल्या बाजेवरती गुलाबराव आजीच्या खुशीत आकाशातील चंद्र पाहत आपले डोळे बंद करतो. तेच झोपलेल्या गुलाबरावाच्या पाठीवर हात फिरवत यमुनाबाई म्हणते, गुलाब्या, आजी आला की मला बी उठव, त्याला पाहून लय दिवस झालं र. आपल्या आजीचं बोलणं ऐकून गुलाबराव चटकन आपले डोळे उघडतो आणि पटकन उठून बसत म्हणतो, आजी, पण आज्या फक्त मला एकट्याला दिसतो ग, दुसऱ्याला कोणाला दिसत नाही बघ. शाळेत बी आलता तेव्हा बी मला फक्त एकट्याला दिसत होता. गुलाब्याचा भाबडेपणा पाहून यमुना म्हणते, ठीक आहे मग गुलाब्या, झोप आता. आज्या दिसला आणि न दिसला तरी काही नाही बघ, जाताना फक्त मला उठवून जा. भाकर आणि भरीत सोबण्यात बांधून ठेवलाय, जाताना तेवढं नक्की घेऊन जा. हो आजी, त्याच्याशिवाय मला आज्या कुस्ती शिकवणार नाही बघ, म्हणत गुलाबराव पुन्हा झोपी जातो. यमुनाबाई मोठा श्वास घेत म्हणते, देवा, गुलाब्या सांगतोय ते खरं आहे का नाही ते मला माहीत नाही, पण माझ्या गणपतरावाजवळ मी केलेली भाकऱ्यांनी भरीत पोहोचू दे, बस एवढंच कर, दुसरं काही मागणं नाही बघ. तू जर एवढं केलास तर सगळी नाराजी दूर. काय विठ्ठला पण काहीच बोलणार नाही. बोलता बोलता यमुनाबाईच्या डोळ्यातून हळूच पाण्याची धार तिच्या गालावरती येते आणि ती पाण्याची धार आपल्या पदराने पुसत यमुनाबाई आपले डोळे बंद करते. भर झोपेत असलेल्या गुलाबच्या पायाला कोणीतरी हलवतं असा भास गुलाबरावाला होतो आणि गुलाबराव दचकून जागा होतो आणि पाहतो तर काय, त्याचे आजोबा गणपतराव. आपल्या आजोबाला पाहताच गुलाबराव अंग झाडून उठतो आणि आजा चल घे खांद्यावर म्हणत आज्याजवळ जातो. तेच गणपतराव गुलाबला आठवण करून देत म्हणतात, अरे गुलाब्या, गुरुदक्षिणा राहिली की र. आणि गुलाबला आठवतं. लगेच घरात पळत जाऊन सोबण्यात ठेवलेली भाकर आणि भरीत जाऊन गुलाबराव घेऊन येतो आणि आपल्या आज्याच्या समोर धरत म्हणतो, आज्या, हे घे तुझी गुरुदक्षिणा. गणपतराव हात समोर करत गुलाबच्या हातातील भाकरी आणि भरीत घेत गुलाबला उचलून खांद्यावर घेतात आणि जाता जाता यमुनाबाईच्या पायाला स्पर्श करून निघून जातात. पायाला स्पर्श केल्यामुळे यमुनाबाईला जाग येते आणि ती उठून इकडे तिकडे पाहते, पण तिला गुलाब कुठेही दिसत नाही. ती लगेच उठून घरात जाते आणि सोबण्यात पाहते तर तिला तिथे चिंकात बांधून ठेवलेली भाकर आणि भरीत पण दिसत नाही. आणि तिला कळतं गुलाब्या खरंच बोलत होता, कारण तिच्या पायाला झालेला स्पर्श हा ओळखीचा होता. आणि यमुनाबाई थेट कुस्तीच्या मैदानाकडे निघते. कुस्तीच्या मैदानात पोहोचताच गुलाबरावला आपल्या खांद्यावरून खाली उतरवत गणपतराव पाटील खाली बसतात आणि चिंकातील भाकर आणि भरीत सोडून मनसोक्त खातात. आपल्या आज्याला खाताना पाहून गुलाबराव म्हणतो, आज्या, अरे किती दिवसाचा उपाशी आहेस र. तेव्हा गणपतराव म्हणतात, गुलाब्या, 30 वर्षे झाली बघ मला जेवून, पण आज माझ्या राजा
तुझ्यामुळं मला जेवायला भेटलं बघ. तू माझी जन्मोजन्माची इच्छा पूर्ण केलीस गुलाब्या. चल लवकरात लवकर तुला कुस्ती शिकवतो आणि मी आता ह्या जीवनातून मुक्त होतो. गुलाब आज्याचं बोलणं ऐकून गुलाब मारुतीरायाला नमस्कार करतो आणि कुस्तीचे डाव शिकायला सज्ज होतो. आणि गणपतराव गुलाबला कुस्ती शिकवायला सुरुवात करतात. झाडामागून लपून पाहत असलेल्या यमुनाबाईला गुलाबराव हवेत उडताना दिसतो, खाली पडताना दिसतो. पण त्याला कोण खाली पाडतंय आणि कोण उचलतंय तेवढं मात्र यमुनाबाईला दिसत नाही. आणि यमुनाबाईला गुलाबच्या बोलण्यावरती पक्का विश्वास बसतो. यमुनाबाई पळत पळत येऊन कुस्तीच्या मैदानात थांबते आणि जोरात हांबरडा फोडत ओरडते, धनी, आहो धनी. एवढं म्हणत यमुनाबाई खाली बसते. कुस्तीचे डाव शिकणारा गुलाब आजीच्या तिथे येण्याने आणि ओरडण्याने भांबावून जातो आणि कुस्ती सोडत पळत आपल्या आजीजवळ येतो आणि आपल्या आजीला सावरत म्हणतो, आजे काय झालं ग, आजे काय झालं. तेव्हा यमुनाबाई आपले दोन्ही हात जोडत गुलाब्याला म्हणते, गुलाब्या एकदा मला तुझ्या आज्याला पाहायचं आहे रे, फक्त एकदा. गुलाब्या एकदा दाखव रे तुझ्या आज्याला, एकदा दाखव. आपल्या आजीची ही अवस्था पाहून गुलाब आपल्या आज्याकडे पाहतो. यमुनाबाईची ही विनंती गणपतराव पाटील मान्य करतील का? यमुनाबाईला तिच्या नवऱ्याचं म्हणजेच गणपतराव पाटलाचं दर्शन होईल का? चला तर मग हे पाहूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.